पहिल्यांदाच मुंबईने पूर बघितला तोपर्यंत मुंबईने फक्त ज्याला वॉटर लॉगिंग म्हणतात, पाणी भरणं आणि अशा पद्धतीने ह्याच गोष्टी बघितलेल्या होत्या. 26 जुलै 2005 मुंबईकरांच्या आयुष्यातला भयंकर दिवस होता तो. 25 जुलैच्या रात्रीपासून मुंबईच्या उपनगरांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबायला लागलं. उपनगरांमध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यात तिथल्या इमारती आणि त्यातली माणसं अडकून पडली होती. या भरलेल्या पाण्यात अनेक माणसं आणि त्यांचे संसार मुंबईत आलेल्या महाप्रलयात वाहून जात होते, गटांगळ्या खात होते. घराच्या ओढीनं कार्यालय सोडून निघालेले मुंबईकर ट्रेन, बस आणि रिक्षामध्ये भरलेल्या पाण्यात अडकून पडले होते, तर काही जण कार्यालयातच राहिले होते. BKCमध्ये तेव्हा एक डबल डेकर बस संपूर्ण पाण्याखाली गेली. अशीच हृदय हेलावणारी दृश्य मुंबईच्या अनेक भागात, गल्ल्यात, रस्त्यांवर दिसत होती. मुंबईमध्ये पाऊस आला आणि पाणी भरणं ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही. आणि वर्षोनवर्ष मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा सलग पाऊस पडतो 4-5 तास, मुंबईतल्या कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये पाणी भरण्याचे प्रकार होतच असतात. आणि हे अनेक वर्ष जेव्हापासून मुंबई निर्मिती झाली आहे मुंबईची असं आपण म्हणूया, तेव्हापासून मुंबईने अनेकदा या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळे 2005मध्ये सुद्धा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मला अजूनही आठवते की मी ऑफिसकडे निघालेलो असताना दुपारपर्यंत ट्रेन्स म्हणजे ग्रँड रोड आणि या सगळ्या स्टेशनच्या इकडे पाणी भरायला सुरुवात झाली होती. स्टेशनवरती म्हणजे रुळांवरती पाणी यायला सुरुवात झाली होती. तेव्हा साधारण अंदाज आला होता की पाणी भरतं आहे आणि लोकल ट्रेन्स सगळ्यात आधी अफेक्ट होतात बऱ्याच ठिकाणी. त्याच्यानुसार त्याही वेळेस तेच झालेलं होतं. अनेक वर्ष रिपोर्टिंग करत असल्यामुळे ही कल्पना आलेली होती की ज्यावेळेस भरपूर पाऊस पडतो आणि त्याच वेळेस जर समुद्राला भरती असेल तर त्याच्याहीमुळे पाणी भरलेलं असतं. ओहोटीची वाट बघितली जात होती की ओहोटी आली की आपोआप त्या पाण्याचा निचरा होऊन जाईल. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडत होतं. आम्ही अनेक ठिकाणांवरनं गोष्टी पाठवत होतो आणि रात्री अचानक आमच्या ऑफिसमध्ये आणि सगळ्या लाईन्स बंद झालेल्या होत्या, ट्रेन्स पूर्णपणे बंद झालेल्या होत्या. बाय रोड आम्ही नरिमन पॉईंटवरनं उपनगरांमध्ये जायचा प्रयत्न केला. त्यावेळेस लक्षात आलं माहीमच्या पलीकडे उपनगरांमध्ये जाताच येत नाही आहे, ही गोष्ट लक्षात आलेली होती. त्यामुळे काहीतरी वेगळं घडलं याची एक साधारण कल्पना आली होती.